तर आता मी सण्या निघालोय कुठं कावीच्या शाळेत. तुला कुलूप ठेवायचं होतं खरं घरात. राहू दे, चल चल. कपडे हे धुवायच्यात अजून. कावीचा फोन आला होता. कावीला बरंच काय सामान नाही, तर आता कावीच्या हॉस्टेलवर आम्ही चालत चालत जाणार आहे. कपडे हे धुवायचे ते अजून. कोणी काढलं काय बाबा, तोच राहिला होता म्हणायचा. लय गवत आहे, लय गवत आहे. त्यात मध्ये माझ्या जाऊबाईनं मोठ्या फोन केला. ते म्हणलं राधा गवतात शिरू नको, लय मोठं मोठं हिरवगार साप असतात या. ते साप दिसत बी नाही तर. कावे आले तर कावेला आणणार आहे. उद्या बाजार आहे. कावेला लय सामान काय काय नाही. फोनवर सांगत होती. त्यांच्या शाळेतली पण बघतात ना व्हिडिओ, त्यामुळं कळतंय लगेच तिला मी कुठं आहे कुठं नाही. भाळवणीत आली म्हणलं की लगेच तिला फोन चालू. टी व्ही नाही पण सांगते ती की चल. चला आता आम्ही निघालो चालत चालत तळ्यावरनं. कावीचं हॉस्टेल काय लय लांब नाही, कारखान्यावर आहे. त्या शाळेमध्ये ती जाते, जाऊन येऊन पण करू शकते आणि हॉस्टेलला बी राहू शकते. बाहेर जायचं म्हणलं तर हॉस्टेलला कशाला नको येचू काट्याचं पळू. हो का, तळ्यात तर एक टिपका नाही. गेल्या वर्षी गच भरलं होतं, यंदा तर तळ्यात पाणी सुद्धा नाही. सण्याला किती किडा आहे. बस घरी म्हणलं तर बसला नाही, निघालाय माझ्या संग. हो का, एवढं खर्चात पाडलंय त्यानं. हे नवीन ड्रेस, बूट, परत त्याला घड्याळ कुठे झाके लगा है, नजर नहीं लगा चाहिए. कसं बघताय एक तर शेती कसली आहे, तोंड फक्त सगळं काळं आणि बाकी सगळं पांढरं. यायला की आपल्या मागे. सण्या माझा हिरो दिसतो ना, हिरो वाकड्या तिकड्या दाताचा. काय झालं? भ्या वाटते. कशाचं? किड होता त्यावर त्याला. चला आता इथं आलो बघा फॉरेस्ट त्या तळ्यावरनं. आता इथं काय करायचं, लाजायचं नाही काय नाही. दिसेल त्या गाडीला हात करायचा, गाडीवर बसायचं, कारखान्यावर जायचं. आपल्या इथनं काय गाड्या नाही. फॉरेस्टच्या बाहेर तर आलो रोडला. शॉटकन मारून जायचं माझ्या शाळेपासून. काय दाखवते तुझ्या शाळेपासून दुनियाचे कुत्रे आहे ते. काय नका जायला. हो का, ही फॉरेस्ट आहे आणि तळ आहे. तळ्यावरनं आलो आता. इथनं त्या मोठ्या रोडला जायचं चालत. माझ्यापाशी मग आज तिकडं जाऊस तर तिकडे चल पिल्या. एवढा रोड आपला कठ होईन ना. इथं जाऊस तर इकडंच गेलेलं काय वाईट आहे. शॉर्टकट आहे माझ्यापाशी. तिथनं आपण सोपं जाऊ शकतो. हायवेने जाण्यापेक्षा ती दुकान आहे ना मेडिकलचं, तिथनं सगळं घुसायचं एक रस्ता आहे. बर, लय मोठा व्हिडिओ करतील माणसं बघायची नाही तर. येडा आहे अंबाबाईचे मंदिर. तिकडे येडाबाई आहे. येडाबाई मी काय येडा आहे. येडा आणि येडाबाई एकच असते. आणि दोन दोन मंदिर कसं काय. रेल्वे आली. छोकुली आपली इथंच गाडी शिकली ह्या फॉरेस्टातच. आणि तू शिकत आमचं गाव चांगलं आहे व राहण्यासाठी.
बी आहे हे आहे पण अडचण अशी आहे काम धंदाच नाही ते बघा. जायचं रेल्वेवर काम कराय मला तर वाटतं इथंच घर बांधावं. अयो, गेली की स्कूटी ग. एकटी रेल्वे इकडे कसं काय जाऊ स्कूटीवाल्याच्या मागे कोणच नव्हतं, मम्मी आपल्याला नेलं असतं. पॅसेंजर इकडे कसं काय जाऊ शकते का एकटी आता हे पॅसेंजर इकडे जाऊ रोड केमला जातोय, जीवरला जातोय. चला आता ह्या गाडीला आता आणि हात करतो आणि कारखान्यावर जातो. अलिबाग गाडी. चल, हात केला होता गाडीला आणि म्हणलं मला येत नाही गाडी चालवायला डबल शीट. म्हणलं कारखान्यापर्यंत तर नेलं नाही. चल चालत जेवढं जाईल तेवढं आहे का नाही. चालायचं आपलं चल, अजून एखादी गाडी आली तर हात करणारच आम्ही. बस मग तू वाट बघून मी जाऊ का ते वयान कराय लटक तू जरा थांबायचं कशाला, चालत चालत जाऊ की जेवढं जाईल तेवढं आहे का नाही. मी लटकतो जरा कना ग सण मला हात पोचते त्याला लय बुटकं झाड आहे हो ना. पडलं बघा ऊन. आला बाबा ऊन. 2 शेरडं घेऊ काय की, पण आता शेरडं घ्यायला मजा वाटते, पण पुन्हा उन्हाळ्यात लय हाल होत्यात. ही आता जेवढी हिरवळ दिसते का नाही, ह्यातलं तुम्हाला हिरवं काहीच दिसणार नाही पुन्हा. माणसं पावसाळ्यात घेते ती सांभाळते ती आणि पुन्हा उन्हाळ्यात विकून टाकते ती. चालत आलो पण आम्हाला काय गाडी कोणी थांबवलीच नाही. आलंय टमटम. तर मी सांगायला लागले होते आपल्याकडे शर्ट होते ना, त्या टायमाला असेच कावी सण्या छकुली ही करायची. करू का हात थांबवलं बाई टमटम काय थांबवलं कारखान्यापर्यंत असं नाही. बस तर थांबलं बाई गाडी आता आमचं. बस 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 पाच. थँक्यू. आता कारखान्यापर्यंत जातो, तिथं उतरतो, तिथं चालत चालत ना गावीच्या शाळेमध्ये चालत चालत एवढं लांब यावं लागलं असतं आम्हाला, पण त्या भयानं गाडी थांबवली. चांगलं वाटलं. आता उतरलं बघा. थँक्यू. बहुतेक केमचं बिमचं असं नाही तर आपलं भावनिकच असं. आता ह्या गेटमधून जायचं. हे कारखान्याची कमान आहे. कुठे जायचं कुठनं चला. चला 3 किलोमीटर तर असं भाळवून येत फॉरेस्टाच्या किलोमीटर बाळवणी आहे आणि भाळवणी आहे तिथनं त्या मेडिकलपासून. मग तिथून इकडं काय 1 किलोमीटर वाढलं नाही का, मग 3 झालंच की. 2 किलोमीटर आहे. फॉरेस्टाच्या बाहेर निघल्यावरच 2 किलोमीटर भरतोय. म्हणजे 3 किलोमीटर पहिलं लेकरांना चालत यावं लागायचं. छोकली काळी पहिले चालत यायची, मग तक्रार केल्यानंतर मग रिक्षा लावली. पण आपण असं बोंबलत हिंडतो त्याच्यामुळं परत आपल्याला काय वेळेला तिथंच, कारण हॉस्टेल बी आहे आणि शाळा बी आहे. भाळवणीच्या बऱ्याच पुरी इकडे येतात. पोरं सगळी कारखान्यावर शाळेला असतात. या काय जण जातात जीवरला, कोण इकडं जातं काय माहिती. इकडं कंदर रोडला एक आहे बघा शाळा, तिकडं कुणी म्हणजे ज्याला जसं सोयीस्कार पडन. आपल्याला काय फुकट शाळा लागते म्हणून आपण सरकारी शाळेतच असतं आपले लेकरं. सनीची शाळा कुठे होती पिल्या? तिकडे गेली. तुला म्हणलं आमच्या शाळेपासून पण चालत जाण्यापेक्षा उलट वाचलं किंवा आपलं तिथं सोडलं असतं, तिथनं माझी शाळा दाखवून आलो असतो ना. पण चालावं किती लागलं असतं. ते चालू लागलं असतं का. आता काय जाताना पालखी आपली चालतच आहे. डिगी 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 डिगी. आता जायचं सण्याच्या शाळेपासून आणि तिथं पुन्हा जाताना बघू आता कावीचं जायचं तिथनं रिॲक्ट बघायचं. रिॲक्ट कावीला नाहीच आता 2 दिवस घरी. कावीच्या डोक्यामध्ये आता लय गबाळ झालं असं, ते आता काढावं लागेल. जाता जाता मेडिकलमधनं जाता का ना वाचा औषध हे ते घेऊन जावं लागेल. तरी तिला फणी हे ते घेऊन दिलं तर मी सगळं. पण एवढं काय काळजीने लेकरं विसरतात का, लय याडा येतो या. कामाला चालली होती तेव्हा पण माझ्या डोक्यात लय गुदगुद करत होतं, पण स्वातीनं
काढल्या पाहिजे. आलं आता जवळ. ती नारळाची झाडं दिसतात का, तिथं आहे हॉस्टेल. मला दिसायचं लांब आहे. इकडे कारखाना दिसला का, बॅक कॅमेरा बघायचा का. इकडल्या साईडला सनीची शाळा होती तेव्हा मी गाडीवर सोडवा यायची. हे कारखाना मग तुम्हाला दाखवते. हे कारखाना, इकडं हॉस्टेल, ह्या टावर जवळ टावर आहे ना, तिथं हॉस्टेल. चला हिरो. चांगले 8 दिवस सुट्टी खाल्ली सन्यानं. ऑक्सिजन आहे का हवा. हॅलो बघा शाळेजवळ मी म्हणलो हे बघा, हे टावर म्हणलं का ना तुम्हाला, हे शाळेचा गेट. आलं बघा, असं तिकडं कारखाना राहिला, गेटच्या आतमध्ये झाड घ्यायचंय फुलाचं. निघालो शाळेला. माझं ते शाळेलाच नाही, ते शाळेच्या आतमध्ये. आता हे डायरेक्ट त्यांच्या हॉस्टेलमध्येच रोड जातोय, म्हणजे डायरेक्ट शाळेत. आता आपण शाळेचा व्हिडिओ करणार नाही, नाही का ना. हा, मला असली फुलं पाहिजे पिवळी. का व्हायचं सध्या मोठा तू, का व्हायचा 10वी 12वीला. काय कर, मला 1915 मधलं कर. डायरेक्ट मस्तच होतो या. म्हातारं पोरग बनतेले तुला सगळं. मी म्हातारं पोरग आहे. मला असलं घ्यायचं झाड. इथं फोटो काढू.